आज आपण 11 नंबरची क्लिप बघणार आहोत. या 11 नंबरच्या क्लिप मध्ये आतापर्यंत 12 नंबरची क्लिप आपण बघितली. या सगळ्यात धरून आपण 11 बघतोय. बघूया पुढे 12 नंबरची पण आहे किंवा नाही. तर 11 नंबरच्या क्लिप मध्ये एकूण 90 प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, which one of the following is not an element of cost as per Indian Accounting Standards 16, म्हणजेच इंड AS 16 नुसार. आता हे उत्तर आहे परचेस प्राइस ऑफ मशीन. ह्याच्यामध्ये इंड AS 16 म्हटले की परचेस प्राइस. परीक्षेत प्रश्न आलेला आहे, which of the following input factor takes risk, innovates and coordinates. उत्तर आहे एंटरप्रेन्युअर, उद्योजक. बरोबर आहे ना. याचा प्रश्नाचं उत्तर हे लक्षात आलेलं आहे आपल्याला. म्हणजेच आता आपण हिरार्ची किंवा ट्री फॉर्मेशन कसं होईल, एंटरप्रेन्युअर, इनोव्हेशन्स. मध्ये कोण आलं, रिस्क. एंटरप्रेन्युअर, इनोव्हेशन्स अँड कोऑर्डिनेट्स मध्ये आली रिस्क टेकिंग. 3 नंबरचा प्रश्न, रिअल जीडीपी इज मेजर्ड इन प्राइसेस. उत्तर आहे करंट इयर्स. रिअल जीडीपी ही करंट इयरच्या प्राइस मध्ये मोजली जाते. आणि काही काही ठिकाणी प्रश्न असा येतो की काही जीडीपी जे आहेत ना पहिल्या वर्षीला बेस कन्सिडर केला जाते आणि करंट इयर जाते. आता ह्याचं आपण ट्री फॉर्मेशन कसं असेल, रिअल जीडीपी बाण खाली, उत्तर आहे करंट इयर प्राइस. आणि ह्याला इफेक्ट कोणाचा, मेजर्ड इन. 4 नंबर, विच प्लांट लेआउट इज फेवर्ड फॉर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग. फिक्स्ड पोझिशन लेआउट हा पण परीक्षेत आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू पर्टेनिंग टू लीज. लीजच्या बाबतीत कोणती गोष्ट बरोबर आहे. लीज पेमेंट्स आर ट्रीटेड ॲज एक्सपेन्सेस इन बुक्स ऑफ लीज. बुक्स ऑफ लीज मध्ये हे जे एंट्री होतात. ह्याचं ट्री फॉर्मेशन कसं असेल, लीज पेमेंट्स, आरो डायरेक्शन डाऊनवर्ड, आणि आन्सर आहे त्याचं इन बुक्स ऑफ लीज. आणि ह्याचं रिझन आहे एक्सपेन्स किंवा खर्च. 6 नंबरचा फॉर्म, क्वेश्चन 6 नंबर, व्हॉट इज द टर्म अप्लाइड टू अ स्टॅम्पिंग डाई वेअर ए सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ऑन द वर्कपीस each further modifying it. उत्तर आहे हे प्रोग्रेसिव्ह डाई. ह्याचं उत्तर आहे प्रोग्रेसिव्ह डाई मध्ये ज्यावेळेस आपण पिअर्सिंग किंवा ब्लँकिंग करतो ना, एक एक स्टेप ना ते पुढे जात आहे. त्याचं फिगर पण आपण घेतलेली आहे. 7 नंबर, रिझल्ट्स ए मार्केट अप्रोच विल बी मोर रिलायबल इन विच ऑफ द फॉलोइंग सिनेरियोज. उत्तर आहे ह्याचं अनालिसिस ऑफ ग्रेटर नंबर ऑफ कंपॅरेबल्स. अनालिसिस ऑफ ग्रेटर नंबर ऑफ कंपॅरेबल्स हे उत्तर महत्वाचं आहे. आता जे नाही असलेले प्रश्न वाचण्यात काही हे नाही. 8 नंबरचा प्रश्न बघा, महत्वाचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिस्क इज ड्यू टू चेंजेस इन मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट adversely affecting cost of funds to the ledger. उत्तर आहे रेशिडियल व्हॅल्यू रिस्क. वाटत नाही पण आहे. 9 नंबर बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज गुड्स फॉर्मिंग सब्जेक्ट मॅटर ऑफ सेल ॲज पर सेल ऑफ गुड्स ऍक्ट. ह्याचं उत्तर आहे स्टॉक अँड शेअर. परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आणि जर हे नॉट जर वापरलं असतं तर, जर नॉट ऐवजी वाक्य असेल तर बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट म्हणले, नॉटच्या ऐवजी जर कन्सिडर टू बी गुड्स फॉर्मिंग सब्जेक्ट मॅटर ऑफ सेल ऑफ गुड्स ऍक्ट, तर उरलेले प्रश्न त्याची उत्तरे असतील असं
वाटतं? ग्रोइंग क्रॉप्स, ग्रास, ऍक्शनेबल क्लेम्स ऑफ अँड मनी. हे परीक्षेत प्रश्न आलेला आहे. 10 नंबर, द ओनली ऑप्शन फॉर अन इन्व्हेंटर when earning level is below liquidation value of the asset is उत्तर आहे to buy new assets. 11 नंबरचा प्रश्न, the properties once known to be contaminated and remediation work is completed and are now free from contamination. Such properties are defined as एन्व्हायरमेंटली रिमिडिएटेड प्रॉपर्टीज. पूर्वी होती, दूर केली, नंतर ती अनकंटॅमिनेटेड व प्रदूषण मुक्त होते. 12 नंबर, द टर्म डॅश डॅश मीन्स दॅट द कोर्ट इज बाउंड टू टेक दॅट फॅक्ट ॲज प्रूव्ड until the evidence is produced to disprove it and nahi, and the party interested in disproving must produce such evidence if he can. उत्तर shall be presumed. परीक्षेत आलेला आहे. जोपर्यंत कायदेशीर पुरावा मिळत नसेल तोपर्यंत पूर्वीचे निर्णय बरोबर ग्राह्य धरावेच लागतात. 13 नंबर, which one of the following is a requirement of valuation report? उत्तर आहे to give report which can withstand the test of cross examination. हा पण परीक्षेत आलेला आहे. 14 नंबर, which one of the following accounting treatment is made by lessors in case of operating lease? उत्तर आहे C, depreciation for depreciable leased assets as per economic useful lives of the assets. 15 नंबरचा प्रश्न, which of the following statement is true as per interpretation of case law Holland versus Hodgson? उत्तर ये आहे machines fastened to floor of factory by owner is part of land असं म्हणत होते, पण कोर्टाने ते ग्राह्य धरलं नाही. 15 नंबर, ऍक्च्युली 16 नंबर, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ द मशीन इज नोन एज फॉलोइंग. उत्तर रिप्रोडक्शन कॉस्ट. 17 नंबर, विच वन ऑफ द फॉलोइंग इज caused if valuer uses confidential information about the subject company which has come to its knowledge without proper and specific authority or without legal or professional right or duty of the disclose. उत्तर आहे ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियालिटी. प्रश्न महत्वाचा आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉज्ड इफ व्हॅल्युअर युजेस कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट कंपनी विच हॅज कम टू इट्स नॉलेज विदाउट प्रॉपर अँड स्पेसिफिक ऑथॉरिटी और विदाउट लीगल और प्रोफेशनल राइट और ड्युटी टू डिस्क्लोज. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. 18 नंबर, market value of the investment is shown below the balance sheet as a footnote according to. उत्तर आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. 19 नंबर, राइट टू प्रायव्हसी as per the Indian Constitution is. उत्तर स्टॅच्युटरी राइट्स. स्टॅच्युटरी राइट्स उत्तर आहे. 20 नंबर, which of the following must occur before a loss under consequential loss कंसात फायर पॉलिसी becomes payable? डी आहे याचं उत्तर. आणि उत्तर आहे insured perils must occur, property is damaged by the insured perils and insured business is interrupted
किंवा अफेक्टेड. त्याचा अर्थ काय होतो? विमा संरक्षण, संकट आल्यास विमा मिळतो हा हक्क आहे. 21 नंबर. Which of the following is generally true pertaining to structure of lease? उत्तर हे आहे. डिपॉझिट, लीज, रेंटल अँड पेमेंट टर्म्स. याला काय म्हणतात? भाडे करार व भाडे कसे द्यायचे याचे टर्म्स अँड कंडिशन त्याच्यात मेन्शन केलेले असतात. बाकीचे दुसरे बघायची गरज नाही. 22 नंबर. इक्विपमेंट परचेस्ड इन 1990 वॉज इन्स्टॉल्ड इन 1992. 2 वर्षाच्या उशिरा. डिप्रिशिएशन इज टू बी कम्प्युटेड फ्रॉम द 1992. Depreciation will be started from installed date. Purchase date requires for indexation and RCN calculation. Purchase date जी आहे ना ती इंडेक्सेशन साठी वापरली जाते, RCN साठी. 23 नंबर. As per the Companies Act 2013, section 192(2), the notice for approval of the resolution by the company or holdings company in general meeting under subsection 1 shall include the उत्तर आहे C, involved in such arrangement duty calculated by a registered valuer. 24 नंबरचा प्रश्न. Person recognized by Chief Inspector for purpose of carrying out tests in factory under Factories Act is उत्तर आहे competent person. आपण याचे उत्तर देखील चेंज केले होते. competent person महत्वाचं आहे. आपण कधी ऑपरेटिंग मॅनेजर, वर्क्स मॅनेजर लिहितो वाटतंय पण नाही. competent person उत्तर आहे. 25 नंबर. As per the indifference curve analysis, consumer equilibrium is attained with उत्तर आहे D. Both income price line and indifference curve are parallel. आपण हे जर अल्गोरिथम कसा व्यवस्थित बघा. अल्गोरिथम कम्प्युटर पर्सन, अरो पात्रता, ज्ञान, अनुभव, अरो आरोग्याच्या मानकाची पूर्तता, बाण कारखाना नियम पाळणे, अरो कामगार सुरक्षितता, अरो शिक्षण, पदवी, अरो सेफ्टी प्रिकॉशन्स. हे असं स्टेप्स पुढे जातात. 26 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग डाटा pertaining to the subject machine is not required to be estimated for valuation by market approach? उत्तर आहे ह्याचा B, useful life as per company's books. म्हणजे मार्केट अप्रोच मध्ये व्हॅल्युएशन करणारा टाईप, स्पेसिफिकेशन, मॉडेल बघून व्हॅल्युएशन करतो. या प्रश्नात गरज नसलेला डाटा युजफुल डाटा ऍज पर कंपनीज बुक. गरज नाही असे उत्तर आहे. एक्झाम मध्ये ट्विस्ट करतात. युजफुल लाईफ ऍज पर कंपनीज बुक्स. 27 नंबर. विच बँक डील्स विथ शॉर्ट टर्म क्रेडिट? शॉर्ट टर्म क्रेडिट कोणत्या बँकेला मिळतात? कमर्शियल बँका. कालावधीचं, कमी कालावधीचं कर्ज पाहिजे असतं व्यापारी बँक म्हणतो आपण. 28 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग अप्रोचेस हॅज रिक्वायरमेंट दॅट फोरकास्टेड इन्कम स्ट्रीम शुड बी पॉझिटिव्ह? उत्तर आहे इन्कम. सोपा प्रश्न, अवघड उत्तर आहे. हिराची इन्कम अप्रोच बाण, फोरकास्टेड इन्कम टाईप, इन्कम पॉझिटिव्ह पाहिजे. 29 नंबर. Useful life of machine is not affected by which of the following? उत्तर आहे B, locations of manufacture of assets. हिराची useful life उत्तर आहे लोकेशन ऑफ द कंपनी. आणि बाणाच्या रिझनिंग काय? नॉट अफेक्टेड.
30 नंबरचा प्रश्न आहे. द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ ए रॅन्डम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज इक्वल टू. उत्तर आहे 1. रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑलवेज इक्वल टू 1. काय प्रोबॅबिलिटी त्याची? 31 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स पर्टेनिंग टू नॉर्मलाइजिंग. उत्तर आहे ह्याचं ए. नॉर्मलाइजिंग इज डन टू डिफाइन ग्रेन स्ट्रक्चर. उत्तर एक्झाम मध्ये ऍक्च्युअली सी पाहिजे होतं. नॉर्मलाइजिंग इज डन टू इंड्यूस स्ट्रेसेस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स म्हटलंय. तो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट उत्तर आहे ते ऍक्च्युअली. नॉर्मलाइजिंग इज डन टू रिफाइन ग्रेन स्ट्रक्चर हे बरोबरच उत्तर आहे. आणि चुकीचं उत्तर कोणतं? नॉर्मलाइजिंग इज डन टू इंड्यूस स्ट्रेसेस हे चुकीचं उत्तर. हे प्रश्नाचं उत्तर असं आहे. उलट सुलट झाले परीक्षेत, लक्ष ठेवा. 32 नंबर. चूज द बेसिक एलिमेंट फॉर अन ऑटोमेटेड मशीन टूल. उत्तर आहे लॉजिक. रॅमिंग नाही, एनसीटी प्रोग्राम नाही, वर्कस्टेशन नाही, लॉजिक. 33 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू कन्क्लूड व्हॅल्यू when there are no visible inputs in the market for comparable machine. उत्तर आहे डी. depreciated replacement cost. सोपा प्रश्न, अवघड उत्तर. 34. If each observation of a set is divided by 2, then the mean of new value is, उत्तर आहे सी, remains same. 35 नंबरचा प्रश्न. Which of the following factor is which of the following is considered with while estimating depreciation of machine for wear and tear? उत्तर आहे ह्याचं एज. आणि 36 नंबरचा प्रश्न आहे बघा. प्राइस डिस्ट्रीब्युशन डिस्क्रिमिनेशन इज पॉसिबल इन बी. मोनोपोली मध्ये हे शक्य नाही. प्राइस डिस्क्रिमिनेशन इज पॉसिबल इन मोनोपोली ओनली, बाकीच्यात नाही. 37 नंबर. एस्टिमेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज क्रिटिकल व्हाइल युजिंग डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक. केस केले, केस नाही. डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक. उत्तर आहे कॅश फ्लो फोरकास्टिंग. भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज ह्याच्यामध्ये घेतला जातो. पुढचा प्रश्न आहे, याला नंबर राहिले नाहीत. 38 नंबर बघा. व्हाईल व्हॅल्युइंग मशीन डिस्कंटिन्यूड बाय ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर शुड बी कन्सिडर्ड फॉर comparison of machine under valuation and now machine with identical specification and features by other manufacturers available in market on date of valuation. उत्तर आहे कॅपॅसिटी. ई कॅपॅसिटी म्हणजे ज्या मशीनचे व्हॅल्युएशन करायचे आहे ती मशीन तयार होणे बंद झाली आहे व बाजारात तशीच मशीन सर्व स्पेसिफिकेशन नुसार असेल तर कॅपॅसिटी पॅरामीटर वापरून व्हॅल्युएशन करावे. बाकी HC/WDV कामाला येत नाही. त्या कुठली हिस्टॉरिकल कॉस्ट येत नाही ना, अक्युमुलेशन कॉस्ट येत नाही, किंवा WDV कामाला येत नाही. पुढचा प्रश्न आहे 39 नंबर. ए प्रॉपर्टी इज नॉट सेड टू बी कंटॅमिनेटेड. उत्तर ऑटोमोबाईल पॉल्युशन हॅज नथिंग टू डू विथ एअर पॉल्युशन अँड प्रॉपर्टी व्हॅल्युएशन. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे वाहनाला कंटॅमिनेटेड प्रॉपर्टी म्हणून जरी ते पोल्युशन क्रिएट करणार असलं तरी वापरले जात नाही. पुढचा प्रश्न आहे बघा 40. ए 15 mm ड्रिलिंग मशीन मीन्स दॅट इफ ऑल ड्रिल इट कॅन ड्रिल ए होल. उत्तर आहे सी, हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ 15 mm². पुढचा प्रश्न 41 आहे. The valuer to safeguard the interest of dash dash the party who instructs to carry out the depreciation. हे उत्तर आहे 42 नंबर. The guidance and regulations for
by expectations allow action on the cost of operating on the undertaking is known as उत्तर आहे C cost control. आणि 43 नंबर आहे which of the following needs to be included in the independent cost new of machine. उत्तर आहे cost of installation and commissioning. 44 number which of the following is provided to the valuer for work undertaken by him. उत्तर आहे उत्तर आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस. आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस हे जो उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 45 नंबर. an investor would be interested in ascertaining one of the following before investing in any industry. उत्तर आहे डी अर्निंग्स. त्या कंपनीचं अर्निंग बघितलं पाहिजे ना. 46 नंबर which of the following information is critical information while carrying out valuation for latest asset. उत्तर आहे A use maintenance and return positions of the lease. उत्तर 45 नंबर बघा which of the following information is critical information while carrying out valuation for leased asset. उत्तर आहे A use maintenance and return provisions of the lease. बरोबर आहे ना. ठीक आहे ठेवलं पाहिजे आपल्याकडे. 47 नंबर which one of the following statement is true pertaining to finance lease. उत्तर B आहे supplier transfers title of equipment to lease. supplier transfers title of equipment to leasee. leasee ला देतो तो आपल्या ब्रँड वगैरे सारा. 48 नंबर induce investment dash dash with increase in income and dash dash with decrease in income. ह्याच्यात पहिले इन्क्रीज आणि दुसरे डिक्रीज आहे बघा. induce investment increase with increase in income and decrease with decrease in income, decrease. 49. Which one of the following is treated as a plant and machinery asset in evaluation exercise? C effluent treatment plant ह्याच्यामध्ये येत नाही. Which one of the following is not treated. मग फॅक्टरी बिल्डिंग येते का, रोड्स येतात का, अनग्राउंड येते का, नाही आज उलट झालंय. Which one of the following is treated as a plant and machine. ट्रीट केलं जात आहे म्हणते. हे बाकीचे करले जात नाही त्याला केलं जात असं ते जात. कोण कोण घेतले जातात ना तुम्हाला फॅक्टरीची बिल्डिंग घेतली जात नाही, रोड घेतले जात नाही, अंडरग्राउंड टँक घेतले जात नाही, पण घेतलं कोण जातं इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. 50 नंबर आरसीसी फाउंडेशन फॉर हायड्रोलिक प्रेस इज कन्सिडर्ड एज. उत्तर आहे प्लांट अँड मशिनरी. 51 नंबर सिम्पटम्स इंडिकेटिंग प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑपरेटिंग कॉस्ट फॉल अंडर विच ऑफ द फॉलोइंग. उत्तर आहे सी इकॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. ऑपरेटिंग कॉस्ट वाढणे इकॉनॉमिकली इन्फ्लुएन्स ऑब्झर्वेशन्स वाढते. 52 नंबर विच ऑफ द फॉलोइंग मेजर इज अडॉप्टेड टू रिड्यूस इन्फ्लेशन. सी इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आपल्याला पहिलं उत्तर दुसरे दिले होते आपण. रिडक्शन इन बँक रेट, रिडक्शन इन रेपो रेट, कट्स इन गव्हर्नमेंट स्पेंडिंग. नाही काहीच नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग मेजर इज अडॉप्टेड टू रिड्यूस इन्फ्लेशन, इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स. ह्याच्यातच कमी केले पाहिजे. आणि ह्याच्या पुढचा प्रश्न आहे 53 नंबरचा प्रश्न आहे बघा. व्हॉट शुड बी द अप्रोच of valuer when cost of brand new replica machine is available for machine under valuation. D ह्याचं उत्तर आहे adopt the price of the brand new machine available in the market. Very good. 54 नंबरचा प्रश्न आहे. A valuer must be able to collect information related to replacement cost new of asset from. उत्तर C factory inspector. Correct. फॅक्टरीच्या इन्स्पेक्टर कडूनच तुम्हाला हे घ्यावं लागेल. आपण पहिलं कोणत्या इक्विपमेंट सप्लायर कडून, इलेक्ट्रिकल सुपरवायझर कडून, प्रोडक्शन सुपरवायझर काही सांगत नाहीत. फक्त इलेक्ट्रिकलच्या फॅक्टरीचा मेन इन्स्पेक्टर जो असतो ना त्याला अथॉरिटी असते, त्याला सारे माहिती असते. 55 नंबरचा बघा. द असेट इज फिजिकली बट नॉट फाउंड इन फिक्स्ड असेट रजिस्टर बिकॉज. उत्तर आहे ए बी असेट लाईंग इन प्लांट अँड सिस्टम कन्सर्न. असेट लाईंग इन प्लांट ऑफ सिस्टर कन्सर्न. अरे वा ह्याच्यात दिलं तर नाही दिलं तर कसं करणार तुम्ही. द असेट फिजिकली, द असेट इज फिजिकली बट नॉट फाउंड इन फिक्स्ड असेट. अच्छा असेट तुम्हाला कंपनी दिसलेला आहे पण रजिस्टर नाही तर कुठल्याही बाहेरचे युनिट चालाय असते अर्थ होत आहे. असेट लाईंग इन प्लांट ऑफ सिस्टर कन्सर्न. आणि पुढचा प्रश्न 56 नंबर विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड एज ए इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी. उत्तर आहे फार्मास्युटिकल युनिट.
57 नंबरचा प्रश्न बघा. रेसिड्युअल व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ अन असेट ऍट, उत्तर सी, एंड ऑफ इकॉनॉमिक लाईफ ऑफ द असेट. बरोबर आहे. 58 नंबरचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर हेल्प व्हॅल्युअर टू एस्टिमेट डिप्रिशिएशन. हे जे मेक जे आहे ना कंपनीच्या, कंपनी यात सर्व माहिती उपलब्ध करून मेक मध्ये. बाकी कॅपॅसिटी, अँटिसिपेटेड स्क्रॅप व्हॅल्यू, स्पेसिफिकेशन मध्ये त्या कंपनीच्या वर्किंग बद्दल तर राहते, कॉस्ट बद्दल राहत नाही. 59 नंबर, depreciated replacement cost works out under the approach needs to be compared with dash dash to estimate the market value of the asset. उत्तर आहे बी, potential profitability on year to year basis. 59 नंबरचा प्रश्न बघा. Depreciated replacement cost worked out under cost approach needs to be compared with dash dash to estimate the market value of the asset. B, potential profitability on year to year basis. हे आहे. तर दुसरी वाटणारी कोणते, रेसिड्युअल व्हॅल्यू वाटते नाही, स्क्रॅप व्हॅल्यू नाही, कॉस्ट ऑफ कॅपिटल नाही. 60 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग डिपार्टमेंट कॅन प्रोव्हाइड टेक्निकल स्पेसिफिकेशन्स ऑफ द मशीन. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पुरवतं, अकाउंट नाही, ट्रान्सपोर्ट नाही, ह्युमन रिसोर्स नाही. वाटतात ते अकाउंट असेल म्हणून, अकाउंटला असते ते पण पुरवू शकत नाही. आता पुढचा प्रश्न आहे 61 नंबर. डॅश डॅश इज ए सिच्युएशन वेअर बाय ए court of completion jurisdiction has declared as person of other entity involved having PASSD passed appropriate orders to involve it and protect the rights of the creators as per IBC 2016. याचं उत्तर आहे इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी बघा आता उत्तर डायरेक्ट. Insolvency is a situation where a court competent jurisdiction has declared a person or other entity solvent having passed appropriate orders to resolve it and protect the rights of the creditors as per IBC 2016. ह्याचं उत्तर काय होतं मग ते डायरेक्ट केलेलं आपण वाचलो. इन्सॉल्वन्सी हेच उत्तर आहे. आता इन्सॉल्वन्सीचा अर्थ काय होता बघा, दिवाळखोरी. बँकरप्सी दिवाळखोरीची दुसरी स्टेप आहे. इन्सॉल्वन्सी ही पहिली स्टेप आहे ऍक्च्युली. आणि लिक्विडेशन काय, कर्ज फेडण्यासाठी त्या कंपनीला विकावं लागतं. आणि अक्विजिशन म्हणजे संपादन करणे, संपादित घेणे. म्हणून आपल्याला वाटतं काय होतं, बँकरप्सीच्या ऐवजी इन्सॉल्वन्सी पहिली स्टेप पण आहे, दिवाळखोरीची पहिली पायरी आहे आणि ते दुसरं होतं ते. 62 नंबर बघा. फॉर द मॅनेजमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मेजर लेजिस्लेटिव्ह मेजर इन इंडिया. उत्तर आहे फॅक्टरीज ऍक्ट 1948. नाही म्हटलेलं आहे त्याच्यामुळे. फॉर द मॅनेजमेंट ऑफ एन्व्हायरमेंट विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट, आणि नॉट कट झालं तर इज ए मेजर लेजिस्लेटिव्ह मेजर ऑफ द इंडिया. नॉटचं उत्तर आहे फॅक्टरीज ऍक्ट 48. होचं काय मग, वॉटर ऍक्ट 74, एअर ऍक्ट 81, एन्व्हायरमेंट ऍक्ट 86. हे उत्तर देखील चेंज होऊ शकते. विच वन ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रीज इज अंडर कंपल्सरी लायसन्सिंग ऑन अकाउंट ऑफ एन्व्हायरमेंटल सेफ्टी अँड स्ट्रॅटेजिक कन्सिडरेशन्स. हे उत्तर आहे टेलिकम्युनिकेशन्स. इथं टेलिकम्युनिकेशन दिले, दुसरीकडे दुसरा होता. विच वन ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्री इज अंडर कंपल्सरी लायसन्सिंग, त्याचा अल्कोच्या कंपनीला लायसन्सिंग ऑन द अकाउंट ऑफ द एन्व्हायरमेंटल सेफ्टी ऑफ द स्ट्रॅटेजिक कन्सिडरेशन. हे जर टेलिकम्युनिकेशन उत्तर दिलेलं आहे इथं चेंज होऊ शकतो पुन्हा दुसरा जर आता डेअरी, लाइटनिंग, सेफ्टी, फ्युजर्स नाही. 64 नंबर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिझन फॉर वेअरिंग प्राइसेस ऑफ सिमिलर मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड बाय टू डिफरंट मॅन्युफॅक्चरर. दोन मॅन्युफॅक्चररने एकाच मशीनचा वेगवेगळे बनलेली, तर मेंटेनन्स कॉस्ट हे त्याचं खरं उत्तर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिझन फॉर वेअरिंग प्राइसेस ऑफ द सिमिलर मशीन्स मेंटेनन्स फॉर विच डिफरंट मेंटेनन्स. ह्याला ऍक्च्युली मेंटेनन्स कॉस्ट आहे, बाकीचे पर इन्फ्लेशन, डिप्रेशन नाही. मग असं लिहू शकतो आपण, सेम मशीन डिफरंट प्राइसेस. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. इन ॲडिशन टू द लाईफ ऑफ द असेट इन इयर, युजफुल लाईफ ऑफ द असेट इज ऑल्सो एस्टिमेटेड बेस्ड ऑन द टोटल नंबर ऑफ आवर्स ऑन. असलेल्या किंवा वापरलेल्या व्याख्येनुसार अर्थ करतात ते असलेले आहे. आता बाकीचे माहिती यामध्ये. 66 नंबर. ए
challenge to estimate dash for very old asset is considered a limitation of cost approach. Depreciation आहे त्याचं उत्तर आहे. हे बघा ह्याचा अर्थ काय होतो, चॅलेंज टू एस्टिमेट डिप्रिशिएशन फॉर व्हेरी ओल्ड असेट इज कन्सिडर्ड लिमिटेशन ऑफ द कॉस्ट अप्रोच. याच्यामध्ये नसलेले कोणत्या स्क्रॅप नाही, ऑपरेटिंग कॉस्ट नाही, गोइंग कन्सर्न नाही. 67 नंबरचा प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट प्लेस ऑफ द मोर दॅन वन प्रॉपर्टी बाईंग अँड सेलिंग द असेट. उत्तर आहे सेल. सेल म्हणजे अनेक केंद्र, विक्री केंद्रे असतात त्याच्यात. विच वन ऑफ द फॉलोइंग प्लेस इज नॉट मोर दॅन वन प्रॉपर्टी बाईंग वन सेलिंग ऑफ द शंट. ठीक आहे, एका वाटी जाऊ आपण. उत्तर आहे सेल. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द प्लेस ऑफ मोर दॅन वन पार्टी बाईंग अँड सेलिंग द असेट. सेल. मेळा, अनेक विक्रेते केले येतात. इथं मार्केट वाटते पण नाही, पहिलं मी लिहिलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द प्लेस वेअर मोर दॅन वन पार्टी बाईंग अँड सेलिंग द. ऍक्च्युली मार्केटच पाहिजे उत्तर. सेल म्हटलंय, मेळावा. ट्रान्झॅक्शन नाही, व्हॅल्यू मार्केट नाही, व्हॅल्युएशन नाही. सेल, मेळा, विक्री केंद्र, अनेक खरेदीदार. असे बघूया. आता 70 पर्यंत प्रश्न पूर्ण करूया आपण. आणखी 3 प्रश्न राहिलेत. लॉ डिमांड शोज रिलेशन बिटवीन. उत्तर आहे प्राइस अँड क्वांटिटी. क्वांटिटी ऑफ द कमोडिटी. ह्याचं कसं आहे, लॉ जनरलचं काय, पहिलं प्राइस. प्राइस मध्ये 2 भाग पडतात, एक क्वालिटी आणि एक क्वांटिटी. आता क्वालिटी आणि क्वांटिटी कशा आहेत बघा. लॉ ऑफ डिमांड कधी वाढतो, प्राइस कसा इफेक्ट करते बघा. प्राइस कमी असेल, क्वांटिटी मोर विकावं लागतात. प्राइस मोर असेल, क्वांटिटी कमी विकतात. आणि ह्याचं उत्तर आहे रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी. 69 नंबरचा प्रश्न बघा. द सीजनल the seasonal indices for each month of the or quarter of the different years is called as chain relatives. हे आलेलं आहे उत्तर. कार्ल पियर्सन याने ही पद्धत शोधली. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी इट इज कॉल्ड कंटिंजंट घटना. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण. आता कसं एक्सप्लेन करू. ए बी सी 3 धरा. ए म्हणजे इन्शुरन्स, बी म्हणजे इंडेमनिफायर होल्डर सुपुष्प आशिष भाई आर्य, आणि सी म्हणजे लॉस कॉज्ड बाय द सी टू बी. The seasonal indices for each month of the or quarter of the different years are called as chain relatives. कार्ल पियर्सन यांनी ही पद्धत शोधली. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी काय, इट इज द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इट इज कॉन्टिंजंट घटना घडले ते तेव्हा घटना घडली तरच कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये एखादी घटना घडली तरच त्याला हे करतात. आता त्याच्यामध्ये ए बी सी 3 पर्सन आहेत. बी आहे इंडेमनिटी आहे, इंडेमनिटी होल्डर आहे. तो का करतो, इन्शुररला एला बी सी ने जर काही हे झाला आहे तर ते भरपाई करून देतो. लॉस कॉज्ड बाय सी आणि देतो बीला. चला, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी इज ट्राय पार्टी. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी 3 त्रिपक्षीय करार आहे, 2 पक्षीय नाही, त्रिपक्षीय आहे. त्याच्यामध्ये आता 31 पासून प्रश्न आले. 30 प्रश्नाची क्लिप आपण दुसरी करूया, का तर ह्याच्यातच क्लिप मोठे होईल. आणि ही क्लिप आपण टॉपिक नंबर 12ची बनवत आहोत. या 12च्या क्लिप मध्ये दोन आपल्याशी 11च्या 2 क्लिप आपल्या बनतील. 12ची बनले किंवा नाही आपण बघूया, त्याच्यानंतर आपण त्याचा निर्णय घेऊया. 11च्या नंतर 10, 9 असं उलट स्लोली आपण खाली जाऊया. धन्यवाद.